नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 2 सप्टेंबर 5वा श्रावण सोमवार अमावस्या आहे. शिवामूठ उपवास धरावा का? शिवामूठ कोणती? उपवास मंत्र काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. 2024 मध्ये यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवारी झालेली आहे आणि समाप्ती म्हणजे श्रावण महिना संपणार आहे तो श्रावणी सोमवारी. तर या श्रावणी सोमवारी अमावस्या आलेली आहे. तर आपल्याला उपवास करायचा आहे का? शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे? उपवास कधी धरावा? शिवामूठ कोणती व्हावी याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण सोमवारला हिंदू धर्मात मोठी धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या शुभ दिवशी भक्त उपवास करतात आणि मोठ्या भक्ती आणि समर्पणाने भगवान शिवांची प्रार्थना करतात. तर 2 सप्टेंबर 5वा श्रावणी सोमवार आलेला आहे. तर या सोमवारी उपवास करावा का याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण सोमवार हा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस सर्वात पवित्र मानला जातो आणि या दिवशी अनुयायी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कठोर उपवास करतात. तर श्रावण महिना हा 5 ऑगस्टला श्रावणीचा पहिला सोमवार होता. म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झाली आणि पौर्णिमा तिथी म्हणजे पौर्णिमा देखील झाली आहे. रक्षाबंधन झालेला आहे. हा शेवटचा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबरला आलेला आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की जेव्हा लोक हे व्रत अपार भक्तीने पाळू शकतात आणि भगवान शिवांना प्रसन्न करू शकतात. हिंदू धर्मात श्रावण महिना पवित्र मानला जातो. महादेवाची पूजा आणि आशीर्वाद मागण्यासाठी श्रावण महिना हा महत्त्वाचा महिना आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात बरेच उपवास केले जातात. तर या महिन्यामध्ये सोमवार महत्त्वपूर्ण मानला आणि ते शिव मंदिरात भेट देतात आणि भगवान शिवांचे आशीर्वाद मागण्यासाठी शिवलिंगाला अभिषेक देखील करतात. असे मानले जाते की या दिवशी जे भक्त भगवान शंकरांची पूजा करतात त्यांना सुख समृद्धी आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भक्त प्रत्येक श्रावण सोमवारला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मोठ्या उत्साहाने आणि वचनबद्ध उपवास करतात. ते तामसिक पदार्थ खाणे टाळतात. लोक रात्रीचा उपवास सोडतात. भगवान शिवांना पंचामृत, दूध, दही, मध, तूप आणि साखर पावडर असे उसाचा रस आणि चंदनाची पेस्ट यासारख्या इतर पवित्र पदार्थांनी स्नान करण्याची प्रथा देखील आहे. या वस्तू शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करण्यास मदत करतात. महामृत्युंजय आणि तसेच ओम नमः शिवाय भगवान शिव मंत्राचा भक्त जप देखील करतात. भगवान शिवांना अर्पण करण्यामध्ये देशी तुपाचे दिवे लावले, फुले अर्पण केली जातात. अगरबत्ती देखील लावली जाते. 101, 51 असे बेलपत्र देखील अर्पण करतात. संध्याकाळच्या वेळी उपवास सोडण्यापूर्वी भाविक मनोभावे शंकराला नमस्कार करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात. तर बरेच पुष्कळ लोक भजन, प्रार्थना आणि भजन कीर्तन यासारख्या विधी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होतात. तर बघा, 2 सप्टेंबरला अमावस्या आलेली आहे आणि श्रावणातील शेवटचा सोमवार आलेला आहे. या दिवशी दर्श अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या आलेली आहे. पोळा देखील आलेला आहे. या अमावस्याला पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं. तर शिवामूठ ही आपल्याला सातू अर्पण करायची आहे आणि अमावस्या ही रविवारी उत्तर रात्री 5:21 लागणार आहे. म्हणजे पहाटे अमावस्या लागणार आहे. ती अमावस्या ही सोमवारी आलेली आहे. म्हणजे उगवती अमावस्या सोमवारी असल्यामुळे या अमावस्याला खूप असं महत्त्व आहे. अमावस्या समाप्ती ही मंगळवारी सकाळी 7:14 होणार आहे. त्यामुळे आपल्याला सोमवारचा उपवास हा धरायचा आहे. जसे आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवशंकरांची पूजा केलेली आहे तशा प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण पूजा करतो तशीच आपल्याला ह्या 5व्या श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे. अमावस्या असली तरी आपल्याला शिवांची जल अभिषेक करून दुधाने अभिषेक करून आपल्याला शिवांना सातूचे शिवामूठ अर्पण करायचे आहे. बेलपत्र अर्पण करायचे आहे. भस्म अर्पण करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला शिवशंकरांची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला
असा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे आणि आपल्याला मनोभावे शिवामूठ अर्पण करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही भगवान शिवांची 5व्या सोमवारी पूजा करायची आहे, शिवामूठ अर्पण करायचे आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला गेलेला आहे. त्यामुळे या 5व्या श्रावणी सोमवारी अमावस्या असले तरी हा खूप महत्त्वाचा आणि खूप असा महत्त्वाचा सोमवार आलेला आहे आणि या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवांची पूजा करून आपल्याला शिवांना शिवामूठ देखील अर्पण करायचे आहे. सातूचे शिवामूठ आपल्याला शिवांना अर्पण करायचे आहे. 5वा श्रावण सोमवार हा 2 सप्टेंबर 2024 रोजी आहे आणि या सोमवार नंतर आपल्या श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. म्हणजे आपल्याला मंगळवार 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण महिना हा संपणार आहे. यावर्षी श्रावण शिवाला अत्यंत प्रिय असलेले एकूण 5 श्रावणी सोमवार व्रत आलेले आहे. त्यामुळे आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायचे आहे. सोमवार हे व्रत आपल्याला पाळायचं आहे. 5व्या सोमवारी देखील तुम्ही सातूचे शिवामूठ अर्पण करून तुम्ही शिवांना प्रसाद दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला पोळा देखील आहे. बऱ्याच ठिकाणी हा पिठोरी पोळा साजरा केला जातो. सोमवती अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला अशी पूजा करायची आहे. शिवांना आपल्याला सातूचे शिवामूठ अर्पण करायचे आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, कच्च्या दुधाने अभिषेक देखील घालायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही श्रावणी सोमवारी शिवशंकरांना अभिषेक करून तुमच्याकडे जर मूर्ती असेल माता पार्वतीची शिवशंकरांची तर फुले, फळे, मिठाई, दही, पंचामृत, गाईचे कच्चे दूध, आंब्याचे पाने, दिवा, धूप या सर्व साहित्याने पूजा करून घ्यायची आहे. गंगाजल अर्पण करायचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळावर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून शंकरांची पूजा जलाभिषेक करावा. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षदा आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकरांची पूजा विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचा आणि आरती करा. भगवान शिवांच्या ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की श्रावणी 5व्या सोमवारी अमावस्या आहे तरी देखील आपल्याला या दिवशी शिवशंकरांची पूजा करायची आहे. कारण की श्रावण महिना हा मंगळवारी म्हणजे 3 सप्टेंबरला संपणार आहे. त्यामुळे हे यावर्षी श्रावणातील 5 सोमवार आलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही महादेवाची पूजा करायची आहे आणि आपल्याला ह्या सोमवारचं जसं आपण प्रत्येक सोमवारी शिवशंकरांची पूजा केलेली आहे तशी पूजा करायची आहे. शिवामूठ आपल्याला सातू अर्पण करायची आहे. शिवामूठ अर्पण करताना तुम्ही ही शिवामूठ कोरडी अर्पण न करता तुम्ही ती थोडे वल्ली शिवामूठ अर्पण करायची आहे. कधीही कोरडी शिवामूठ अर्पण करू नका. आपल्याला शिवशंकरांना बेलपत्र वाहताना कधीही आपल्याला तुटलेले, चिरलेले किंवा खराब झालेले बेलपत्र न वाहता चांगले बेलपत्र अर्पण करायचे आहे. बघा, आपण जेव्हा दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्या तिथीवरच करत असतो. त्यामुळे या सोमवारी अमावस्या असली तरी आपल्याला शिवांची पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे. संध्याकाळी गोडाचा नैवेद्य करून बऱ्याच ठिकाणी हा पोळा साजरा केला जातो. तर आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडायचा आहे. शिवामूठ अर्पण करताना ह्या 5व्या सोमवारी सातू शिवामूठ आहे. तर सातू शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणत आपण ही शिवामूठ अर्पण करायची आहे. शिवामूठ तुम्ही 3 वेळेस 5 वेळेस अर्पण करू शकता किंवा 1 वेळेस विषम संख्येमध्ये ही शिवमूठ आपल्याला अर्पण करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही श्रावणी सोमवारी शिवाची पूजा करायची आहे. हा 5वा श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्याची समाप्ती ही मंगळवारी 3 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे अमावस्या असले तरी आपण शिवांची पूजा करायची आहे का, उपवास धरायचा आहे का, कोणती शिवामूठ अर्पण करावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.